नमस्कार. शिलाई बाय श्रावणी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. अगोदरच्या भागात आपण कटोरी ब्लाऊजचं अस्तरचं कटिंग बघितलं. आता आपण त्याचं शिवणकाम भाग 1 पाहू. चला, या इथे मी हा साईड पीस घेतलेला आहे. हे उलटं ठेवलं आहे. साईड पीस उलटं ठेवून त्याच्यावर आपण अस्तर ठेवतो आहे आणि हे जॉईन करून घ्यायचं आधी आपण. व्यवस्थित त्याच्यावर ठेवायचं आहे आणि आपल्याला हे जॉईन करून घ्यायचं आहे. आता आपण दुसराही जॉईन करून घेतोय. तर आपण जे साईडला भाग एक्स्ट्रा राहिला आहे तो आपण हा कटिंग करून घेतोय. थोडाफार कपडा हा सोडावा लागतो, कारण कधी कधी ब्लाऊज एकाच दिवसात पूर्ण नाही होत, तेव्हा मग धागे निघाले जातात. म्हणून हा थोडाफार एक्स्ट्रा आपल्याला कपडा ठेवावा लागतो. अस्तरचं कटिंग हे बरोबर मापात करायचं आहे, पण जो वेगळा पीस असतो वरचा तो थोडासा एक्स्ट्रा कधी कट करायचं असतं. हे झाल्यावर आपण आता कटोरी अस्तरला जोडून घेऊ. दाखवल्या पद्धतीने करायचं आहे. आतल्या भागाला आपल्याला अस्तर लावायचं आहे, त्यामुळे आतल्या भागावर तो अस्तरचा पीस ठेवायचा आहे आणि जॉईन करून घ्यायचं आहे. तसंच दुसराही पीस मी जॉईन करून घेते. आता याचे पण जे साईड पीस आहे, साईडला जे एक्स्ट्रा कापड आहे ते मी कापून घेते. हे झाल्यानंतर आपल्याला आता कटोरी जॉईन करून घ्यायचे. साईड पीस बरोबर ठेवायचे समोरासमोर, आणि समोरासमोर ठेवल्यानंतर ते असे उलट करून घ्यायचे आणि 5 इंच शिलाई मारून घ्यायची आपल्याला. हे जॉईन करते मी, कटोरी जॉईन करते. एकदम हलक्या हाताने, अजिबात कटोरी खेचायची नाही आणि खालचा पीस पण जो आहे तो पण खेचायचा नाही. अलगद अगदी हाताने शिलाई मारून घ्यायची आपल्याला. दुसरंही मी जॉईन करून घेतलं आहे. आता असा नख मारून घ्यायचं. आपल्याला टक्स टाकायचे आहे. आता दुसऱ्या साईडचीही मी जॉईन करून घेतली ही. आता टक्स मारायचे. टक्स मारताना आपल्याला बघायचं आहे मी काय दाखवते ते बघा. साईड पीसचं जो कॉर्नर आहे हां, तिथे खूण केले, त्यातून वर 1 इंच मार्किंग करायचे आणि तो जो भाग दाखवल्याप्रमाणे 5 इंच बाहेर काढायचे.
आणि आपल्याला आता 2.5चा टक्स घ्यायचा आहे. 2.5चा टक्स घेते मी आणि इकडे 1.5 इंचाचा घ्यायचा आहे. हा शिवून घ्यायचा आहे टक्स. तसंच दुसऱ्या साईडला आपल्याला काढून घ्यायचा आहे टक्स. 1 इंच वर, इथून 1/2 इंच बाहेर. आता इथून 2.5 इंच वर, 1.5 इंच साईडला. शिलाई मारून घ्यायची. हे आता एकावर एक दोन्ही पीस ठेवायचे आहेत आपल्याला. आणि जो एक्स्ट्रा भाग वाढलेला आहे कटोरीचा तो कट करून घ्यायचा आहे आपल्याला. दाखवल्या पद्धतीने बघा, एक्स्ट्रा थोडासा भाग वाढला जातो, तो आपल्याला असं मार्किंग करून कट करून घ्यायचं आहे. कटोरी आहेत त्या कटोरींना दोन्हीही डबल डबल शिलाई मारून घ्यायची आहेत. हे बघा, हे टक्सवर डबल शिलाई मारली गेली. आता जरा असं दुमडून घ्यायचा कोणा तो आणि परत वरून शिलाई मारायची दाखवल्या पद्धतीने. आता योग लावून घ्यायचे. योग आधी तयार करतोय आपण. सरळवर सरळ बाजू ठेवायची आणि खालून 1/2 इंच शिलाई मारून घ्यायची. मध्ये किनारी दाब शिलाई मारून घ्यायची आणि वरून एक किनारी मारून घ्यायची. दाखवल्या पद्धतीने दुसरा योग तयार करून घ्यायचा आहे. त्याला पण एक्स्ट्रा जर असं काही कापड उरलं असेल ते कट करून घ्यायचे. आता योग ठेवून घ्यायचे. आधी कपडा ठेवला आहे त्याच्यावर उलट योग ठेवायचा. असं उलट करून योग ठेवायचा आणि 1/2 इंचची शिलाई मारून घ्यायची. योगचा जर असा पीस हा बाजूला बाहेर काढायचा आणि मग शिलाई मारायची. आता गुंडाळी करून घ्यायची आहे कपड्याची आणि दुसरा जो पीस आहे तो त्याच्यावर ठेवायचा आणि जी शिलाई मारली त्याच्यावरूनच आपण परत शिलाई मारायची. आता तो आतून पीस आहे तो आपला काढायचा दाखवल्या पद्धतीने. असाच दुसराही करून घ्यायचा आहे आपल्याला. मी जरासा आहे एक्स्ट्रा ते कापते. दुसरा पण करून घेतल्यावर आता मी हुक पट्टी लावायला घेते त्याच्यावर. हुक पट्टी ही उजव्या साईडला लावायची आपल्याला. ती वरून लावायची. 1/2 इंच शिलाई मारायची. मध्ये एक प्लेट घ्यायची. तर वरून दाब शिलाई मारायची. खालचा जो कपडा आहे तो आतमध्ये मोडायचा आहे. आता वरून शिलाई मारायची आपल्याला.
हे झाल्यावर आपल्याला आयपट्टी, ही झाली हुकपट्टी. आता आयपट्टी करायची. आयपट्टीसाठी मी कापड कापून घेतलं आहे. आता त्याला शिलाई मारून घेते मी. अशी मी 1.25 ते 2 इंचाची आयपट्टी आहे ती तयार करून घेते. आता एक्स्ट्रा कापड आहे तो सगळा कापून टाकायचा. आता आपल्या त्या भागावर ठेवायचा आणि आतून शिलाई मारायची 1/2 इंच. आयपट्टी ही आतून असते. हे झाल्याच्यानंतर तो पीस आतमध्ये टाकून वरून किनारी शिलाई द्यायची आपल्याला. मधून एक दाब शिलाई द्यायची. हे झाल्यावर आपल्याला गळा कापून घ्यायचा. एकावर एक तो आपला दुसरा पण पीस ठेवून घ्यायचा याच्यावर. आणि गळ्याची कटिंग करून घ्यायची आपल्याला. गळा आपला 6 इंचावर आहे. 6 इंच आहे. त्यात अर्धा इंच शोल्डर पट्टीसाठी, शोल्डर जे आपण जॉईन करणार त्यासाठी अर्धा इंच टाकला आहे. आणि तो शेप देऊन घ्यायचा गळ्याचा. तर क्रॉसपट्टी कापून घ्यायची आपल्याला. क्रॉसपट्टी 1.25 इंचाची कापून घेतली आपण. एक साईडला 1/2 इंच शिलाई मारून घ्यायची ह्या क्रॉसपट्टीला आपल्या. आणि क्रॉसपट्टी आपण लावून घेते. वरून लावले 1/2 इंच शिलाई मारायची. दाखवल्या पद्धतीने सगळ्या गोष्टी करायच्या. याची पायपिंग करतोय आपण. पायपिंग करताना नेहमी मध्यातूनच शिलाई गेली पाहिजे, जेणेकरून आपली जी फिनिशिंग आहे ती खूप छान येते. आणि एकदम नाजूक हाताने करायची. थोडासा याच्यासाठी वेळ जातो पण छान पण आहे त्याला. अजिबात या पट्टीला खेचायचं नाही. पाहू शकता किती छान अशी पायपिंग आपली आलेली आहे. आता आपण दुसऱ्या साईडची करतोय. एक साईडला शिलाई मारून घेते. त्यानंतर दुसऱ्या साईडला 1/2 इंच शिलाई घेऊन एकदम नाजूक हाताने वळवायची ती. सुरुवातीला वेळ जातो पण सरावाने सहज शक्य होतं, म्हणून सराव करत राहायचा त्याचा. त्याची आता दुमडली आतमध्ये आणि एकदम मधल्या आपली जी सुई आहे ती एकदम मधल्या पॉईंटला ठेवायची.
जेणेकरून आपली शिलाई दिसणार नाही आणि फिनिशिंग छान येते. इथे आपली पायपिंग झालेली आहे. इथले आपले पुढचे भाग आपला तयार झालेला आहे अशा प्रकारे. आता आपण या पुढील भाग हा पुढच्या व्हिडिओमध्ये पाहू. धन्यवाद.